रवी पाटील साहेब आणि गोकुलदासजी नागरगोजे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते। खरं तर आपण बघतोय घनश्यामजी गोंडी साहेब, रवी पाटील साहेब ते सातत्याने समाजासाठी जातात, सामाजिक कार्य करतात, त्यांच्या सातत्याने घडत असतं। वृद्धाश्रम असू दे, अनाथ आश्रम असू दे किंवा वया वाटपाचा कार्यक्रम असू दे, अन्नदान असू दे, कपडे वाटप असू दे, सातत्याने त्यांच्यासाठी समाजासाठी खूप मोठं योगदान आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत केले जाते। ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही हात घालाल, पाय ठेवाल, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरघोस यश मिळो ईश्वरचरणी प्रार्थना करतो। घेऊन चलतो ना मैदानामध्ये आपण पुन्हा एकदा पाहतो या ठिकाणी केतन पाटील वैयक्तिक 12 या धावसंकर खेळतोय, तर प्रफुल्ल पाटील 1 या धावसंकर खेळतोय। ओके ओके ठीक आहे। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणे ही आपली भारतीय परंपरा, ही संस्कृती आणि ती सातत्याने आपण जपत आलोय। नक्कीच या व्यासपीठावर उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आपण नक्कीच यथोचित मान सन्मान करूया। एक इनिंग झाल्यावर गोलच्या मार्कवर पण गोलंदाज पाहतोय जयेश पाटील, वैयक्तिक पहिलं षटक टाकलं ते दर्शन पाटील यांनी आणि 15 धावा दिल्या, विकेट मात्र मिळवता आलेले। दुसरं षटक घेऊन आलाय तो वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन जयेश पाटील गोलच्या मार्कवर। पहिला मॅच झाली ती त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरला अर्थात असतो जो जयेश पाटील। पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो या ठिकाणी, चेंडू मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा, पंच मात्र या ठिकाणी दंडित करतायत। पहिला चेंडू, खराब सुरुवात या ठिकाणी होते जयेश पाटील याच्या गोलंदाजीची। अच्छा, या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी जो सामना झाला त्या पहिल्याच सामन्यामध्ये 84 धावांचा उच्चांक होता, तो उच्चांक अजून कोणी मोडला नाही। बघूया अजूनही आजचा दिवस बाकी आहे, उद्याचा एक दिवस बाकी आहे, हा उच्चांक कोणी मोडतोय का? जयेश गोलच्या मार्कवर मोठा फटका, वीज कडाडावी तसा आवाज झाला, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, लॉंगअपच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलेला हा षटकार। जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, चेंडूचा टप्पा हेरला, संपूर्ण ताकद त्या फटक्याला लावली आणि मात्र चेंडू गेला लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी। या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते 22। पहिलाच खराब चेंडू टाकला, दुसरा चेंडू मात्र टाकला तो षटकार। एकच चेंडू झाला आतापर्यंत, जागून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता मात्र थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळते। गुडलेन्समध्ये टाकलेला हा चेंडू मात्र जातोय सरळ, विश्रावतो तो यस्टरच्या ग्लोव्जमध्ये। धावसंख्या स्थिर 22। आपण बघतोय क्षेत्ररक्षण मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक, लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय या ठिकाणी। त्याचबरोबर या ठिकाणी आपण दुसरा एक क्षेत्ररक्षक पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरच्या डीप रिजन मध्ये बिन बाद 22। मोठा फटका, माझा प्रयत्न या ठिकाणी मात्र थोडंसं व्हेरिएशन पाहायला मला, चेंडू सीमारेषा पार जातं का बघायचं नाही, चेंडू मात्र टप्पा पडल्या मात्र जागेवरच राहिला आणि सहजरित्या दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली। धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसावते 24। चांगला फटका, मात्र प्रॉपर टायमिंग मात्र या ठिकाणी बसला नाही। जर परफेक्ट टायमिंगमध्ये जर हा फटका मारला गेला असता तर नक्कीच या ठिकाणी षटकार मात्र मिळाला असता। चौकार षटकाराची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते, मोठी धावसंख्या उभारावी लागेल नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर। हा मोठा फटका या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार आलेला मोठा कडक प्रहार, षटकार। धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 30, म्हणजे तिसऱ्या दशकाला स्पर्श करणारा हा संघ, अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंटचा 5G फोटोग्राफी संघ। 1000 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य पोलीस साहेब घनश्यामजी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक षटकारांसाठी आलेले आहेत केतन पाटील यांच्यासाठी। नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक चॅम्बरसाठी ही पारितोषिक आलेलं आहे। त्यांचं
दोघांसाठी हे पारितोषिक आलेलं आहे. घनश्यामजी यांचं नक्कीच स्वागत करतो. आणि ज्ञानदेवजी पाटील यांच्याकडनं हे पारितोषिक आलेलं आहे दोघांसाठी. धन्यवाद. नक्कीच क्या बात आहे. चौकाराची हॅट्रिक किंवा षटकारांची जर हॅट्रिक केली तर आदरणीय सन्मान्य पोलीस निरीक्षक घनश्यामजी गोंडी साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेताना खरं तर एक पोलीस निरीक्षक पोलीस जबाबदार अधिकारी म्हणून त्यांची जशी ओळख आहे तशी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. वारकरी एक संप्रदायातील एक वारकरी जर म्हटलं तर अवघड ठरणार नाही. मोठा फटका मारायचा प्रयत्न या ठिकाणी झेल होते का पाहायचं आहे. झेल हवेमध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर असा झेल घेतलाय. खरं तर सूर्याची किरण मात्र डोळ्यावर आहे तरी सुद्धा डोक्यावर हात ठेवून मात्र हा झेल मात्र यशस्वीरित्या पकडला गेला. डीजे तर पाहुण्यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे. सन्मान्य अतिथी घनश्यामजी साहेब पोलीस निरीक्षक त्यांचं मनापासून स्वागत आहे. मी ज्ञानदेवजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते घनश्यामजी साहेब यांचं स्वागत केलं जाणार आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी इथे उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचं मनापासून, कारण चाळीसगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे आणि ज्ञानदेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही इथे मात्र स्वागत केलं जाणार आहे. नक्कीच पवार साहेब खरं तर सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणारी पोलीस दल सेवा आणि त्या पोलीस दल सलातील एक कार्यतत्पर कर्तव्यदक्ष प्रामाणिक आणि इमानदार पोलीस अधिकारी अर्थातच घनश्यामजी गोंडी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केले जाते. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. जोरदार टाळ्या झाला पाहिजे घनश्याम साहेबांसाठी. नक्कीच घनश्यामजी साहेब यांनी या स्पर्धेसाठी येऊन उपस्थिती दाखवली. चाळीसगाव प्रीमियर लीग आणि त्यांचं मनापासून यायचं आहे आपणही. या साहेब आपण सोनं नक्की स्वीकारावा. खरं तर सातत्याने या स्पर्धेला अनेक मान्यवरांची मांदिवळ या ठिकाणी पाहायला मिळते आणि पुढील सत्कार असेल अर्थातच आदरणीय सन्माननीय पोलीस दलातील एक कार्यतत्पर अधिकारी आदरणीय श्री रवीजी पाटील साहेब यांचा सत्कार असेल. 24 तास काम करून सुद्धा या ठिकाणी आपले काम प्रामाणिकपणे बजावून या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहिली आणि या ठिकाणी खेळाचा आनंद घेत असताना खेळाडूंसाठी बक्षीस त्यांचे मनापासून कौतुक. त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आदरणीय सन्माननीय श्री रणजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते. नक्कीच पाहुण्यांचं इथे स्वागत केलं जाते ज्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सन्माननीय घनश्यामजी गवंडी साहेब त्याचबरोबर हरेशजी साहेब यांनी या स्पर्धेची या चाळीसगाव प्रीमियर लीगची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. खऱ्या अर्थाने जर विचार केले या स्पर्धेचा 40 गावाने एकत्र येऊन आणण्याचं काम मात्र या स्पर्धेमध्ये केलेल्या त्या सर्वांचं मनापासून स्वागत. पाहुण्यांचंही स्वागत. धन्यवाद. कार्पेट शॉट या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 शतकमधल्या मारला फटका चांगला क्षेत्राचा अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्रकासाठी. अप्रतिम धन्यवाद. तर गोकुलदास नागरगोजे साहेब यांचंही इथं मनापासून स्वागत केलं जाते. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले ज्ञानदेव पाटील यांचे शुभ असते त्यांचं या चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये आवर्जून स्वागत केले जाते. गोकुलदास साहेब आहेत त्यांचं मनापासून स्वागत. तिन्ही पाहुण्यांचं इथे मनापासून स्वागत केलं जाते ज्यांनी या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली आणि ज्यांना म्हटलं जातं की प्रकाशजी ठाकूर की ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजसेवाही केलेली आहे आणि त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी जाऊन या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. खरं मी एक पोलीस मित्र संघटना आहे आमची. त्या पोलीस मित्र संघटनेचं मी उरण तालुक्याचा उपाध्यक्ष आहे आणि सातत्याने आम्ही पोलिसांना मदत करत असतो आणि तुमचंही सहकार्य आम्हाला सातत्याने लाभत आहे आणि तुमच्या कार्याला खरं तर सराम. अनेक केसेस तुम्ही हँडल केल्यात आणि त्या सॉल्व्ह केल्यात आणि तुमच्यामुळं आम्ही अगदी मनमुरादपणे प्रत्येक सण साजरा करतो, आनंद साजरा करतो. तुमचं मनापासून कौतुक. धन्यवाद. एक चेंडू मात्र या ठिकाणी जातो. धावसंख्या धावफलकावरती 1 बाद
41 म्हणजे चौथ्या दशकाला स्पर्श करताना हा संघ अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंट्स 5G फोटोग्राफी संघ, दोन मोठे संघ या ठिकाणी मैदानामध्ये खेळतात. मोठी लढत पाहायला मिळते या ठिकाणी. राजन खेळायचा प्रयत्न या ठिकाणी जोरदार अपील केला गेला होता एलबीडब्ल्यूचा. पंचांनी मात्र या ठिकाणी बोट उंचावून सांगितले की हा फलंदाज मात्र एलबीडब्ल्यू सोबत बाद आहे. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. नक्कीच या ठिकाणी खरं तर घनश्याम साहेब, रवी पाटील साहेब असतील, नगरगोजे साहेब असतील, यांना भेटून खूप आनंद झाला. खरं तर कर्तव्य बजावताना सामाजिक कार्य त्यांनी सांभाळलेलं आहे. खरं तर पैसा प्रत्येकाकडे असतो, मनाची श्रीमंती मात्र पाहिजे असते. पैशाची श्रीमंती असून फायदा नाही, तर मनाची श्रीमंती असायला हवी आणि तीच मनाची श्रीमंती या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरपूर मोठे मोठे पदं मिळो तुम्हाला आणि यशाचे शिखरं गाठो आणि ज्या ज्या तुम्ही केसेसमध्ये हात घालाल त्या केसेसमध्ये तुम्हाला यश संपद हो, ईश्वरचरणी प्रार्थना घेऊन चालतो मैदानामध्ये पुन्हा एकदा. गोलच्या मार्कवर गोलंदाज संदेश पाटील. त्यांच्याच गावचा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. एकाच टीममध्ये खेळणारे, एकीकडे फक्त फलंदाज एकीकडे तर गोलंदाज, एकाच टीममध्ये खेळणारे या ठिकाणी मात्र आता मात्र प्रतिस्पर्धी असतील. क्रिकेटमध्ये खेळताना मैदानात आपण फक्त प्रतिस्पर्धी असतो, दुश्मन नसतो, फक्त असतो विरोधक असतो, ते केवळ मात्र मैदानापुरतेच. जागून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंच मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतात. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या या ठिकाणी पाहतोय आपण 41. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवणारा चेंडू या ठिकाणी मात्र या ठिकाणी वाईट दिला गेलाय. पुढचा चेंडू दर्शन पटेल. उलटा चेंडू अपरकट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू मात्र जातोय मागच्या दिशेला. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. अतिशय सुंदर असे साऊंड सिस्टीम. खरं तर आम्हा समालोचकांचा जो श्वास आहे तो म्हणजे साऊंड सिस्टीम मास्टर. आणि क्रिकेटचा जर आत्मा असेल तर त्याचे समालोचन आणि त्याचबरोबर चांगले डीजे साऊंड सिस्टीम, चांगली लाईव्ह 24 लाईव्हच्या माध्यमातून दर्जेदार प्रक्षेपण पाहायला मिळते. त्याचबरोबर माझ्या समवेत मयूर पाटील मॅन फ्रॉम नारफली, एक उत्कृष्ट गुणलेखक. त्याचबरोबर गुणरक्षणाजी पवार मॅन फ्रॉम भिंगार माझ्या समवेत संपूर्ण दिवसभर या ठिकाणी समालोचन करतील. चला टीमवर्क नको, लवकर लवकर चला, पाणी द्यायचं आहे, चला पाणी घेऊन जा लवकरात लवकर. सातत्याने सांगत असतो की 2 गोष्टी लगेच लवकर पुरवाव्यात, एक तर पाणी आणि दुसरं म्हणजे फर्स्ट एड बॉक्स. कांचन पालकर साहेब आमच्या रायगड क्रिकेट समालोचकांचे एक अविभाज्य घटक आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक बक्षीस आले ते म्हणजे संदेश पाटील याने 3 षटकार जर ठोकले तर 1500 रुपयाचा पारितोषिक आदरणीय सन्माननीय आमचे परममित्र कांचन पालकर साहेबांच्या माध्यमातून. खरं तर तेही एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत. मोठ्या स्पर्धा जेव्हा असतात तेव्हा नक्कीच त्यांची वर्णी लागते. आजही त्या ठिकाणी खरं तर गुणलेखनाचं काम करतायत, तरीसुद्धा त्यातनं वेळ काढून व्हिडिओ कॉल करून त्यांनी या ठिकाणी संदेश पाटीलसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. त्यांचंही मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत केलं जाते. बघा, एका गुणलेखकाची दुसऱ्या गुणलेखकाबरोबर भेट झाली व्हिडिओच्या माध्यमातून. हॅलो, सन्मान्य अतिथी भालचंद्र खाटावले यांचं स्वागत केलं जाणार आहे.
यायचंय त्यांना जायचंय खरंच या अर्थाने इथे चाळीसगाव प्रीमियर लीगला ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. मी आयोजक रोहित यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. बालचंद्रजी काठवले यांचं मनापासून स्वागत आहे. आपण इथे उपस्थित प्रत्येकाची उपस्थिती फार प्रार्थनीय आहे आणि त्यासाठी वेळ काढावा लागते आणि बालचंद्र यांनीही वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि जाऊया सामन्याकडे, प्रकाश ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद गोरक्षनाथ पवार साहेब. त्याला घेऊन चलतो मैदानामध्ये. आपण पाहतोय आतापर्यंत 3 षटकं फेकली गेलीत. पहिल्या षटकामध्ये दर्शन पाटील यांनी 15 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये जयेश पाटील यांनी 15 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 15. अशा एकंदरीत 45 धावा झालेत आणि फलंदाज मात्र बाद झालेत या ठिकाणी 2. आतिश मुंडे आणि संदेश पाटील या ठिकाणी मैदानामध्ये बोलतोय. स्वप्नील पाटील गोलच्या मार्कवर खोलट टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र स्वतः फॉलो थ्रो मध्ये कलेक्ट करतोय. हा चेंडू मात्र जातोय निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहतोय आपण. गोलच्या मार्कवर स्वप्नील पाटील. 4थं षटक या ठिकाणी टाकलं जाते. स्वप्नील निकम माफ करा. बॅकफुटला जाण्याचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय बिडांच्या क्षेत्रामध्ये. लॉंगॉकचा क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एकच धाव मिळते या ठिकाणी. एका धावेने संघ पुढे सरसावतोय. 46. केतन पाटील आपण पाहिलं पहिल्या षटकावर पहिला सलामीला बल्लेबाज. त्यांनी 10 चेंडूमध्ये 22 धावा काढल्या. एक सिंहाचा वाटा उचलला त्यांनी. 2 षटकार ठोकले, 2 चौकार ठोकले. आणि प्रफुल्ल पाटील याने 15 धावा काढल्या. 7 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकले होते. म्हणजे दोन्ही आलेले फलंदाज मात्र आपलं काम मात्र चोख बजावून माघारी परतलेत. तर वन डाऊनचा आलेला आहे तो आशिष मुंडे आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज संदेश पाटील. क्षेत्ररक्षण मात्र जसं दूरवर पसरवलं गेलं. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये अभिमन्यूला अडकवण्याकरता चक्र रचलं गेलं होतं त्याच प्रकारचं चक्र या ठिकाणी रचलं जाते. ओव्हरपेच पदा चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह मारला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. गगनभेदी फटका षटकार. बॅट्समधून आलेला घणाघाती प्रहार. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला हा षटकार. धावसंख्या या ठिकाणी 52 म्हणजे अर्ध षटक मात्र या ठिकाणी कंप्लीट झाले. 24 लाईव्ह इव्हेंट्स 5G फोटोग्राफीचं अभिनंदन. अजूनही चेंडू फेकायचे बाकी आहेत. अजून एक षटक बाकी आहे. अजूनही 9 चेंडू खेळायचे बाकी आहेत या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंट्स संघाला. हा एक मोठा प्रहार. गई 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 दूर गेंद आसमान में सूरज से बातें करने के लिए आया. दंदनाता सनसनाता छगा ठोक दी. परताचं नाव घेत नाही. टॉप गिअर टाकलाय त्या लगातार 2 षटकार ठोकतोय. हॅट्रिकच्या बोळ्यावर नक्कीच हॅट्रिक संपादित करतोय का. आतापर्यंत 14 फलंदाजांनी आतापर्यंत हॅट्रिक ठोकलेले आहे. त्याच्यामध्ये हा 15वा क्रमांकाचा फलंदाज ठरतोय का पाहायचंय. 15वा झाले म्हणजे 16वा क्रमांकाचा फलंदाज ठरतोय का पाहायचंय. बघूया. नक्कीच रेकॉर्ड असतोय प्रत्येकाचा या ठिकाणी. प्रत्येक जण या ठिकाणी रेकॉर्ड करण्यासाठी खेळतोय. संघ जिंकण्यासाठी खेळतोय. स्वतःसाठी नाही तर संघासाठी आणि गावासाठी खेळणारा संघ. हॅट्रिकच्या बळावर संदेश पाटील. हा बघूया खोला टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. बाउन्स आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. षटकार जरी आला नसला तरी मात्र चौकार आलाय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये मारलेला हा चौकार. धावसंख्या आकार घेते. 62 झाली या ठिकाणी धावसंख्या. 2 बाद 62. अजूनही 1 चेंडू मात्र फेकायचा बाकी आहे स्वप्नीलच्या कोठ्यातील. एकंदरीत 7 चेंडूचा खेळ बाकी. बघूया 84 धावांचा उच्चांक मोडतोय का हा संघ. मोठा चेंडू या ठिकाणी बघूया झेल होते काय पाहायचा या ठिकाणी. आणि सहजरित्या सुंदर असा झेल मात्र या ठिकाणी विकेट कीपर टिपतोय. बॅक टू द पॅलम फलंदाज.
तर जगात भारी 19 फेब्रुवारी पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाईल. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक घातला, मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी लाखो यवनांना यमसदीन झाडले असे शूरवीर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो प्रल्हाद शिंदे. खरं तर या फलंदाजाचा या गोलंदाजा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी असो फलंदाजी असो तितकीच चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या पाठण्यातून पाहायला मिळाले आणि मैदान गाजवताना हाच फलंदाज प्रल्हाद शिंदे. आशिष मुंडे डेरवली आणि प्रल्हाद शिंदे मोहो या दोन गावचे खेळाडू या संघांमधून खेळताना अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंट्स 5G फोटोग्राफीच्या संघाच्या माध्यमातून खेळताना आणि प्रत्येकाला एक चांगली चांगली बोली लागली गेली. अक्षण 16 झालं त्या अक्षण 16मध्ये प्रत्येकाला चांगले पॉईंट देऊन या ठिकाणी खरेदी केले गेले आणि राजेश पाटील बेलवलीचा हा खेळाडू गोलच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वा षटक घेऊन राजेश पाटील. आत्तापर्यंत फलंदाज बाद झालेत 3, केतन पाटील, प्रफुल्ल पाटील आणि संदेश पाटील. आशिष मुंडे आणि प्रल्हाद शिंदे अशी जोडी मैदानात. पहिला चेंडू राजेश पाटील याचा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कलमध्ये असे शतक मात्र सहजरित्या या ठिकाणी झेल टिपतोय. हा फलंदाज मात्र माघार जातोय डीजे. या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी हा प्रत्येक प्रकल्पग्रस्त या ठिकाणी झटतोय. कित्येक वेळा आमदार, कित्येक वेळा खासदार आणि विरोधी पक्ष नेते राहिलेले स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांना त्रिवार अभिवादन. सुंदर असं गीत आपण या ठिकाणी ऐकलं. घेऊन चलतो मैदान आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 62. आज आशिष मुंडे मात्र 2 चेंडूचा सामना केला, एकही धाव न काढता म्हणजे भोपळा नाही फोडता मात्र मैदानाच्या बाहेर परतला असता त्याचं आशिष मुंडे. त्याची आता नंतर मैदानामध्ये नवीन फलंदाज येतोय तो ऋतिक पाटील. नक्कीच आशिष मुंडे 9 चेंडूमध्ये ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 23 धावांचे लेलिट करीत आता आणि नवीन फलंदाज येतोय ऋतिक पाटील. खरं तर फिल्म इंडस्ट्रीजमधला ऋतिक रोशन, त्याच नावाचा ऋतिक क्रिकेटच्या क्षेत्रावर तो चांगली फलंदाजी करतोय का? भातान संघाचा, भातान गावचा हा खेळाडू. बघा तुम्ही नाव मला व्यवस्थित सांगा, सातत्याने तुम्ही चुकताय आणि मग मी त्या नावाचा उल्लेख करतोय. मग त्याच्यामध्ये लोकांना वाटेल की समालोचक मात्र सातत्याने चुकतोय. काही हरकत नाही. ऋतिक भोईर. एक धाव या ठिकाणी एकच मिळते. धावसंख्या या ठिकाणी 63. पहिला चेंडूर मात्र या ठिकाणी विकेट मिळवली गेली. दुसरा चेंडूर एक धाव. अशा तऱ्हेने 2 चेंडू फेकले गेलेत. 5व्या षटकातील 4 चेंडू अजून फेकायचे बाकी आहेत. ज्यांना ज्यांना जसा जसा वेळ मिळेल तसे प्रत्येक पाहुणे मंडळी मान्यवर या ठिकाणी स्पर्धेसाठी भेट देण्याकरता येत आहेत. प्रत्येकाचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जातोय. खरं तरी भारतीय आपली संस्कृती आहे आणि ती आपण सातत्याने जपत आलेलो आहे. येणारा प्रत्येक पाहुणा म्हणजे देवा समान असतो. चला सातत्याने लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचं आहे, पंचाने लक्ष द्यायचं आहे. चला खेळात सज्ज या ठिकाणी प्रल्हाद शिंदे. खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षक या ठिकाणी. खरं तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज मात्र स्ट्राईक परत पोहोचला होता. प्रल्हाद शिंदे यांनी मात्र या ठिकाणी नकार दिलेला की मी धाव घेणार नाही, मला या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करू दे, मला मोठे फटकेबाजी करू दे. धावसंख्या स्थिर 63. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. त्याच प्रकारचा चेंडू या ठिकाणी त्याच मात्र क्षेत्ररक्षकाकडे गेलेला चेंडू आणि आता मात्र धाव घेण्यापासून रोखूच शकले नाही. खरं तर अगोदरच्या चेंडूवर जर धाव घेतली असते तर झाली असती.
आणि या ठिकाणी मात्र हा फलंदाज बाद होते, माघारी परततोय डीजे. तर 5 फलंदाज बाद झाले. धावसंख्या धावफलकावर लागते या ठिकाणी 63. मैदानामध्ये आपण बघतोय अजूनही उपस्थित ऋतिक आणि त्याच्या जोडीला आलोय तो नवीन फलंदाज प्रथम पाटील. धावसंख्या झाली 63. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झाले. तर ऋतिक आणि प्रथमाची जोडी मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी दूरवर पसरलेलं. नक्कीच चांगला कमबॅक केला या ठिकाणी राजेश पाटील यांनी. 4 चेंडू फेकले, 2 विकेट मिळवले आणि केवळ मात्र एकच धाव दिली. अशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी. हाही खोलवट टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. लॉंगॉपचा क्षेत्रक्षण मात्र या ठिकाणी चांगला ट्रॅव्हल करतोय, या ठिकाणी चांगली फेकी करतोय आणि दुसऱ्या धावेस मात्र या ठिकाणी नकार दिलाय. अशा तऱ्हेने आतापर्यंत 5 चेंडू फेकले, धावसंख्या झाली 64. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल 5व्या षटकातील. या इनिंग मधील शेवटचा चेंडू खेळणं सज्ज या ठिकाणी ऋतिक. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतोय उर्फ बाला. इकडे राजेश पाटील गोलच्या मार्क करते, एकीकडे खेळण्यास सज्ज ऋतिक. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय या ठिकाणी. एक धाव काढली, दुसऱ्या गाण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगली फेकी मात्र झाली नाही. या ठिकाणी एका धावेला मात्र दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न, मग या ठिकाणी मात्र रणच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज मात्र बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती 66. सामना आपण पाहतो या ठिकाणी यश एंटरप्राइजेस खानावले वर्चेस 24 लाईव्ह इव्हेंट्स 5G फोटोग्राफी या दोन संघांमध्ये चाललेली ही लढत. आणि प्रथम या ठिकाणी फलंदाजी केली ती 24 लाईव्ह इव्हेंट 5G फोटोग्राफी संघाने. 65 धावा काढल्यात, 66 धावा काढल्यात आणि 67 धावांचा टार्गेट ठेवले ते या ठिकाणी यश एंटरप्राइजेस खानावले संघाविरुद्ध. बघूया आता या खानावले संघ हा 67 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय. चला स्पीडअप घ्यायचा लवकरात लवकर आणि खानावले संघाने आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायचे. यापुढील आवाजामध्ये बदल असेल तो नक्कीच आमचे साथी समालोचक गोरक्षनाथ पवार मॅन फ्रॉम भिंगार. मैदानामध्ये केलेले आहेत. 67 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मैदानामध्ये आपण पाहिले असेल 24 लाईव्ह ने केलेल्या आहेत त्या 66 आणि जिंकण्यासाठी 67 धावांचं यश एंटरप्राइजेस संघाला गरज आहे. आणि कशा प्रकारे या धावा येत आहेत, दोन्ही विनर संघ आहेत, त्यांच्यामधून एक सुवर्ण संधी आहे एका संघाला पुढे जाण्याची. लुजर दोन्ही संघनायक आपण यायचे आहेत. एकविरा बॉयज बातान आणि मोरिया जहाबाज 93-97 डेरवली. दोघांना विनंती करतो की टॉच करण्यासाठी यायचं आहे. एकविरा बॉयज बातान आणि मोरिया जहाबाज 93-97 डेरवली. अजय भगत आणि सतीश टावरे आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. ताबडतोब नाणेफेक होणार आहे पुढील सामन्याची, कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच तुमच्या सामन्याची सुरुवात होणार आहे.
30 चेंडू जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 67 धावा. बोला जय श्रीराम. तर सन्माननीय अतिथी विष्णूजी भोईर जर आपण गाडीमध्ये आहेत किंवा आला असाल तर आमचे सन्माननीय अतिथी संदेश पाटील यांचे पिताश्री ज्ञानदेव पाटील आपल्याला मंचावरती बोलवत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण विष्णू भोईरजी आपण आला असाल तर मंचावरती यायचं आहे. सन्माननीय अतिथी विष्णूजी भोईर यांना विनंती. डेरिवली गावचे एक सन्माननीय अतिथी आपल्याला विनंती करतो. आपल्याला ज्ञानदेव पाटील जे संदेश पाटील यांचे पिताश्री आहेत ते आपल्याला मंचावरती बोलवत आहेत. आपल्याला विनंती करतो की आपण या मंचावरती 67 धावांचं लक्ष्य मैदानामध्ये आहे. दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होणार आहे. सतीश टावरे आणि अजय भगत अशी लढत मैदानामध्ये. एका बाजूला एकविरा बॉईज भातान आणि मोरिया जाबाज 93-97 डेरिवली संघ अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ज्यांनी दोन्ही संघांनी एक एक सामना गमावला परंतु त्यांची मॅच इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील सामन्यासाठी. तर नाणेफेक स्वप्नील पाटील सांगडे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र केली जाणार आहे. दोन्ही संघनायक आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. अजय भगत यांनी एड अँड टेल केलं परंतु टॉस ते सांगतात की आम्ही हरलेले आहेत आणि टॉस जिंकलेले आहे. इथे मात्र सतीश टावरे आहेत ज्यांनी पहिला सामना गमावला होता परंतु आता त्यांना संधी आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. परंतु टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण त्यांनी घेतलेले फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर नक्कीच चांगल्या प्रकारचा प्रयत्न दोन्ही संघांच्या दोन्ही खेळाडूंचा इथे असणार आहे. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करणार आहेत. एका बाजूला आपण पाहणार डेरिवली संघ तर दुसऱ्या बाजूला भातान संघ अशी लढत यापुढील आपण पाहणार. त्याआधी येणारा सामना ज्याच्यामध्ये जिंकण्यासाठी लक्ष्य असणार आहे ते 67 धावांचं. कशा प्रकारे हा लक्ष्य पार होतंय ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पहिले षटक टाकण्यासाठी सूर्यकांत पाटील सांगडे तर समोर फलंदाज डावकुराताचा यश एंटरप्राइजेस कडनं जयेश पाटील आणि आकाश भुईर अशी जोडी मैदानामध्ये आहे. जबरदस्त लढत मैदानामध्ये. काय घडणार या सामन्यामध्ये? येणाऱ्या काल येणारे वेल येणारे चेंडू सांगणार आहेत कारण समीकरण आहे ते 30 चेंडू आणि 67 धावांचं. हे पार करत असताना दोन्ही संघांना विजय संपादित करावा लागणार आहे परंतु त्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत आणि या कष्टांचा भडीमार करत असताना त्यांना प्रयत्नांचा प्रकष्ट करावे लागणार आहे. म्हणतात ना, प्रयत्न करिता वालूचे कन्नरगडीता तेल गले. इथे तेल नाही तर घाम घालावा लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. या वेळचा चेंडू मात्र सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण अडवला जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षक आणि तिथे मात्र 2 धावा वाचवल्या. सिद्धांत तांडेल तर अशोक नाना पाटील यांचंही इथे स्वागत करतो या मंचावरती. तर सिद्धांत पाटील आहेत ज्यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. तांडेल आणि धावा केल्या एकच धाव म्हणजे 3 धावा त्याने वाचवलेल्या आहेत या सामन्यामध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं फार गरजेचं आहे. चौकार अडवला आणि इथे मात्र 3 धावा इथं वाचवल्या यशस्वीरित्या आणि आता एकेरी धावांनी सुरुवात झालेली आहे धावगतीला. धावगतीने यश एंटरप्राइजेस आहे मग खानावले संघ ज्यांनी सुरुवात चांगली केलेली आहे परंतु मैदानामध्ये 66 धावा ज्यांनी 24 लाईव्ह यांनी बनवलेल्या आहेत आणि 67 धावांचं लक्ष्य. यावेळेचा चेंडू भिडकावला आकाश पवार आहेत, ते थांबणार नाहीये. चेंडू भिडकावलाय आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. जबरदस्त षटकार इथे मात्र आकाश या फलंदाजाने आपल्याला पाहायला मिळालं. आकाशने सुरुवात दमदार केलेली आहे. आल्या त्याने सुरुवात केलेली आहे कारण पॉवर प्लेचा षटक आहे. 2च क्षेत्ररक्षक आपण पाहतो, एक चांपो बाहेर आहे आणि दुसरा तिथे एक क्षेत्ररक्षक पाहतो. अशा प्रकारे 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ रिजनला आणि इथे मैदानामध्ये डीप मिड विकेटला एक. चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र सूर्यकांत पाटील नावलौकिक गोलंदाज सांगडे संघाकडनं. एक षटकार जरी खाल्ला असलं तरी कमबॅकिंग वाली गोलंदाजी त्याच्याकडे आहे आणि तशा प्रकारची सुरुवात त्याने आतापर्यंत करून दिलेली आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. आकाश पवार ऑन द स्ट्राईक. बेलवली संघाचा एक हार्ड हिटर.
यावेळेचा अपकटर चेंडू टाकला, मोठा पटका मारू दिलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, वाखाणण्याजोगी गोलंदाजी, नफीतुली गेंदबाजी, जबरदस्त सुरुवात करून दिलेली. एक षटकार जरी खाल्ला असला तरी 2 चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यशस्वी कामगिरी केलेली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. लक्ष आहे ते 67 धावांचं एश पाहिजे खानावले संघासाठी जिंकण्यासाठी, परंतु ही सलामीची जोडी मैदानामध्ये जयेश पाटील आणि आकाश पवार आहेत. मौ संघाचा जयेश पाटील आणि आकाश पवार बेलवली. या वेळचा चेंडू वेगावर स्वार आहेत सूर्यकांत पाटील. अगदी जबरदस्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी त्याने केलेली आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत आणि धावा खर्च केल्या आहेत त्या 6. आकाशने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केला, 1 षटकार आणि 3 चेंडू निर्धाव लगातारचे. लगातार 3 चेंडू हुकण्याची कामगिरी 40व्या बॅटमनने केलेली आहे. मयूर पाटील नारपोली अगदी सुरेख स्कोरिंग ते आपल्याला देत आहेत आणि नितांत माहिती. या वेळचा चेंडू मात्र कार्पेट शॉट वरून थोडासा खेळलेला आहे. चेंडू सरळ सीमारेषेकडे, अजून एक दमदार चौकार. मास्तर पहिल्या षटकाचा विचार केला तर एक चौकार आणि एक षटकार आला. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकापर्यंत सूर्यकांत पाटील यांनी केलेल्या आहेत. सूर्यकांत पाटीलने एक षटकार आणि एक चौकार खाल्ला तरी पण मात्र त्यांनी पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि आता समीकरण बिघडलंय, समीकरण येऊन ठेपलंय. 24 चेंडू आणि 56 आपतक 56 असं म्हटलं जातं, परंतु 56 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी एश एंटरप्राइजेस खानावले संघाला. अगदी जबरदस्त चुरशीची लढत, दोन्ही विनर 24 लाईव्ह HG फोटोग्राफी आणि एका बाजूला एस एंटरप्राइजेस खानावले अशी लढत भिडत मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करत आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी नितांत गरजेचा आहे. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे मैदानामध्ये, असं घडत असतं. अलीकडे आपण SPL मध्येही पाहिलेलं आहे आणि SPL मध्ये अजून एक संधी आहे, म्हणजे त्यांना 9वा पाहिजे असला तर ते जिंकू शकतात. SPLची खासियत आहे. मी बघितलं की बरेचसे 134 धावा एकदा झाल्या होत्या, त्यावेळेला 10 वेळेला 9वा मारला होता. म्हणजे तेही आता नवीन मैदानामध्ये आलेले आहे. 9वा अगदी समोरच्या संघाला 6 धावा नाही तर 9 धावाही मिळू शकतात, हेही SPL मध्ये दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारे मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानामध्ये आलेला आहे, तो अल्पेश पाटील आरेवली संघाचा. गोलंदाजी मार्कवरती केतन पाटील पुन्हा एकदा आरेवलीचा. फुलटॉसचा चेंडू, समाचार घेतलाय आर पार सीमा पार, दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. तर इथे मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलेले, म्हणजे 7 धावा मैदानामध्ये लागलेल्या आहेत आणि फ्री हिट असणारे पुढचा चेंडू नामी संधी फलंदाज जयेश पाटील साठी. अशा प्रकारचा चेंडू टाकला केतनने आणि त्याचा समाचार पुरेपूर घेतलेला आहे तो जयेश पाटील मोचा हा संघ खेळाडू, ज्याने मात्र आक्रमकपणा घेतला. आणि आता पुढचा चेंडू त्याला संधी आहे, एकच संधी आहे ती या फ्री हिट वरती. या वेळचा चेंडू, चांगला चेंडू टाकलेला, चांगले क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारचे धाव नाही. अशा प्रकारचे अतूट गोलंदाजी मैदानामध्ये करणं गरजेचं आहे, कारण फ्री हिट होती, नामी संधी होती. इथे फक्त रनआउट झाला असता, परंतु फलंदाजाला संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. परंतु गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी, जिगरबाज गोलंदाजी करावी लागणार आहे. सामन्यामध्ये जी रंगत आहे ती रंगत इथे 67 धावा करत असताना नामी संधी दोन्ही संघांना अजूनही 50-50 असा सामना आहे मैदानामध्ये. प्रफुल्ल ऑन द विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतो. केतन पुन्हा एकदा जयेश पाटील साठी. जबरदस्त भिंडत, जबरदस्त लढत मैदानामध्ये, दोन्ही संघ सज्ज आहेत. या वेळचा चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, चेंडू सीमारेषेकडे वेगाने जातोय. अजून एक डाबार 5 चौकार DJ.
डावखुरा फलंदाजच डावखुऱ्या गोलंदाजाची गोलंदाजी खेळू शकतो, अशा प्रकारे कामगिरी जयेश पाटीलने दाखवून दिले आत्तापर्यंत. मोह संघाचा हा खेळाडू मैदानामध्ये 24 आणि एश एंटरप्राइजेस अशी ही लढत आहे. एश एंटरप्राइजेसकडनं खेळत असताना जयेश पाटीलने चांगली कामगिरी, एक षटकार आणि एक चौकार त्याच्यामध्ये आहे. आणि हा चेंडू मात्र लांब 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 लचक रामदेव बाबा पतंजली षटकार. एक जबरदस्त कामगिरी. केतनला विसरायला पाहिजे की मागच्या सामन्यात तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब जरी घेतला असला तरी या सामन्यात तुमच्याकडे आता फलंदाजी नाही, आता गोलंदाजी आहे. कारण मागच्या सामन्यात तुम्ही 22 धावा खर्च केल्या होत्या शेवटच्या षटकात आणि ते उसूलही केल्या होत्या. जयेशला मॅन ऑफ द मॅच जयेश पाटील मागच्या सामन्यात घेतली होती. म्हणजे पुन्हा एकदा जयेश पाटीलचा भडीमार मैदानामध्ये चालू आहे आणि समीकरण अगदी बिघडवलं या षटकाराने. जिंकण्यासाठी येणारं समीकरण आहे 21 चेंडू आणि 39 धावा. या सामन्यात अगदी रंगतदार सामना शेवटपर्यंत रंगणार, यात काही शंका नाही आहे. प्रकाश ठाकूर आपण पाहिलं असेल की मागच्या सामन्यामध्ये जशा 22 धावा दिल्या होत्या तशा 22 धावा केतन पाटीलने वसूल केल्या होत्या, परंतु आता त्याच्याकडे वसूल करण्यासाठी नाही आहेत, तर ते द्या खर्च केलेले आहेत त्याने आत्तापर्यंत. एक षटकार, एक 2 षटकार आणि एक चौकार, त्याच्यामध्ये एक नो बॉलही दिलेले आहे. म्हणजे 3च चेंडू आत्तापर्यंत त्याने टाकलेले आहेत आणि धावा खर्च केल्या 17 धावा 3 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत खर्च केल्या. याचाही विचार त्याला करावा लागणार आहे, कारण समोर असणारा संघ आहे तो यश एंटरप्राइजेस खानावले. तर एका बाजूला आपण पाहिलं असेल 24 लाईव्ह SG फोटोग्राफी. अशी लढत बिडत 67 धावांचं लक्ष असताना समोर डावकुराताचा फलंदाज. 21 आणि 39 धावांची गरज असताना इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे वेग घेतोय. अजून एक दमदार डाबर जवनपाद चौकार ठोक दीजे. क्या बात है डीजे मास्तर. जय श्रीराम. परंतु मैदानामध्ये काय घडतंय, जयेश पाटीलने अगदी आक्रमकपणा घेतला आणि तो घ्यावा लागणार आहे, कारण रोमार्चक सामना. या सामन्यामध्ये 21 चेंडूत 39 धावांची गरज असताना आता मात्र हा चौकार आला आणि या चौकाराने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. 67 धावांचा आकडा पार करत असताना हा दुसरा पॉवर प्लेच्या षटकामध्ये केतन पाटील याच्यावरती भडीमार चढवलाय आणि आक्रमकपणा घेतला तो जयेश पाटीलने. कारण या आधीचा जर विचार केला पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु मैदानामध्ये संधी आहे पाहायचे या संधीचं सोनं होतं की नाहीये. आणि क्षेत्ररक्षक तिथे आहेत प्रल्हाद शिंदे मोगावचा आणि हा झेल टिपलेला डीजे. बघा मैदानाच्या बाहेर नागोरी लस्सीवाला पण आलेला आहे, त्यांचंही स्वागत आहे. इकडे कलिंगडवाले मामा आहेत आणि सगळ्यांचं अगदी स्वागत करतो मैदानामध्ये. भेटेल तर नक्कीच मैदानामध्ये आपण पाहिले असेल. आता समीकरण येऊन ठेपलंय ते 19 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू शिल्लक असणारे केतन पाटील यांचा नवीन फलंदाज मैदानामध्ये
नरेश पाटील कित्येक वर्षांचा अनुभव, बेलवली गावचा एक जबरदस्त हिरा, ज्याने बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलेले आहे. 40 गावच्या आधी 40+ मॅचेस ते खेळत आहेत, परंतु आज 40+ नंतरही ते मैदानामध्ये आहेत. पहा, एक जबरदस्त. यावेळचा चेंडू मात्र भिडकावला. अनुभवाचा जोर आणि अनुभवाच्या जोरावरती हा चेंडू सिरा पार, षटकार. जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये आपण पाहिले असेल. नरेश पाटीलने आल्या आल्या आपला करिश्मा दाखवला आहे. षटकार मारला आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 38 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त माहिती आपल्याला इथे मयूर पाटील याच्याकडनं नारपोली गावचा हा हिरा आहे आणि त्याचंही मनापासून स्वागत करा. इंतभूत माहिती प्रकारची, सगळ्या प्रकारची माहिती, अगदी कितवा षटकार किती झाले 7 दिवसामध्ये, ती इंतभूत माहिती तो आपल्याला देत आहे. त्याचं मनापासून स्वागत करूया. ही माहिती फार गरजेची आहे की समालोचकासाठी. समालोचक चुकला तरी त्याला माफी होते, परंतु स्कोररची भूमिका फार महत्त्वाची आहे. मैदानामध्ये येणारं समीकरण आहे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 29 धावा, 18 गेंदों में 29 रनों की जरूरत. नवीन गोलंदाज मोहगावचा एक जबरदस्त हिरा प्रल्हाद शिंदे. 2376 प्रकाश ठाकूरजी हा चेंडू टाकणार आहे, याचीही माहिती हा नारपोली गावचा हिरा मयूर पाटील याच्याकडनं आपल्याला मिळालेली आहे. गोलंदाज प्रल्हाद शिंदे. यावेळचा चेंडू भिडकावलाय. आकाश पवार थांबणार नाहीयेत. अजून एक दमदार डाबर जवान 5 चौकार, 4 धावा, ठोक डीजे. पुन्हा गजा रे गजा, काय तुझी मजा, कधी ऐकलं आपण, परंतु बघा 80 ते 1980 ते 90च्या दशकातला एक डीजे मास्टर आपले, नक्कीच आपलं इथे मात्र स्वागत आहे. आणि अशा प्रकारचे गीते ऐकवतात, परंतु समीकरण बिघडवलंय. 17 चेंडू 25 धावांची गरज आहे. चौकार मारला होता आणि इथे पुन्हा पण नाही. प्रल्हाद शिंदे गोलंदाजी मार्कवरती. आकाश पवार. यावेळचा चेंडू खेळून काढलाय. कार्पेट शॉट तिथे आहे. क्षेत्ररक्षक, एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा 2 या धावाने घेतलेला आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावरती. 44. जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये. नरेश पाटील आणि समोर आहे आकाश पवार, एकाच गावचे खेळाडू, बेलवली गावचे. तर एका बाजूला मोहगावचा प्रल्हाद शिंदे मैदानामध्ये गोलंदाजी करते. मैदानामध्ये अगदी जबर चुरशीची लढत. हा सामना दोन्ही संघांना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत, कारण महत्त्वाचा सामना. इथून तुम्ही पुढे जाऊ शकता, परंतु अजून एक मॅच तुम्हाला खेळायचेच आहे, परंतु 2 मॅची खेळायला लागतील. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. आणि हा सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. 16 चेंडू 23 धावा आणि हा बैठक शॉट सीमारेच्याकडे सुपला शॉट ज्याला म्हटलं जातं. जबरदस्त अरपार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. काय पंच चेक करायचंय? ओके. षटकार की चौकार, पंचांकडे ती माहिती पोहोचवली जाईल. दीपक पाटील सर आहेत पालीगावचे. चौकार आहे की षटकार, पूर्णपणे खऱ्याचं खरे आणि खोट्याचं खोटं. इथे मात्र संपूर्ण माहिती 24 लाईव्ह इव्हेंट मार्फत. अलीकडे 24 लाईव्हचा जमाना आहे. आपण ठाणे असेल, मुंबई असेल, डोंबिवली असेल, पुणे असेल, अगदी त्या ठिकाणी आपला 24 लाईव्ह जाऊन पोहोचलेला आहे. खऱ्या अर्थाने या विचार केला पाहिजे की आपल्या या परिसरातील एक नावलौकिक लाईव्ह इव्हेंट आहे आणि त्यांची
सुरेख कामगिरी आहे तिथे. काही मिनिटातच दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला तिथे दिले जाईल. पाहायचं आहे इंतभूत माहिती संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंटकडनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा षटकार असे दोनच फटके होते, ज्याच्यामध्ये एक भिंगार गावचा साहिल जगे आणि त्यानंतर बेलवली गावचा आकाश पवार याने मारलेले हे बैठक फटके आणि सुपला शॉट जे सूर्यकुमार यादव याच्याकडनंच आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि इत्तभूत माहिती आपल्याला मयूर पाटील नारपोली याच्याकडनं पूर्णपणे. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमा पार, चौकार. आकाश पवारने आता आपल्या हातामध्ये धागेदोरे घेतलेत आणि चौकार षटकारांची आतषबाजी. चौदा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला 54 धावा धावपालकावरती आहेत. चेंडू हवेमध्ये आहेत परंतु सेफ लँड झालेला आहे, कुठल्याही प्रकारचा तिथे धक्का नाहीये आणि एक धाव मात्र आकाश पवारला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 या आकड्यावरती. येणारं समीकरण आहे 13 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 13 चेंडू 12 धावा आता मात्र करायच्या आहेत मैदानामध्ये. अगदी सोपा सामना करून ठेवलेला आकाश पवारने आणि एका बाजूला नरेश पाटील ही जोडी. बऱ्याचशा वर्षांचा अनुभव नरेश पाटील याच्याकडे, परंतु गोलंदाज प्रल्हाद शिंदे. यावेळेचा चेंडू सरळ अजूनही मारलाय फटका, पाहायचंय आरपार सीमा पार और एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. ठोक डीजे. खेळाडू अगदी जबरदस्त नरेश पाटील हे आपण पाहिले असेल की सुंदर कामगिरी या मैदानामध्ये करत आहे. अगदी 500 पॉइंटला घेतला होता. बाकी प्लेयरांचा जर विचार केला 6000 1500 20,000 पॉइंटला गेलेत, परंतु नरेश पाटील अगदी 500 रुपयाला होता. पण त्याने आपली कामगिरी जुनं ते सोनं आणि म्हटलं जातं तशा प्रकारे सुरुवात त्यांनी केलेले 2 षटकार त्याने आतापर्यंत खेळले आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगतदार 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे केवळ. सामना 24 संघाच्या बाजूने जात नाही, कारण याचं कारण त्यांनी केलेली गोलंदाजी, खराब गोलंदाजी त्यांनी केलेली. आणि एशियन एंटरप्राइजेस खानावले संघाने काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि हा वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी केवळ आता 5 धावांची गरज आहे. 67 धावांचं लक्ष होतं, परंतु पार करत असताना रिव्हर्स शॉट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला आकाश पवारने आणि अजून एक दमदार डाबांच्या चौकार. डाब्याची गरज आहे. 6वा रिव्हर्स चौकार आहे हा. आणि यावेळेस मात्र अजून एक जबरदस्त फटका, चेंडू आरपार सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार. ठोक डीजे.
ते डीजे टायमिंग शॉट आहे, परंतु सामना जिंकलाय एश एंटरप्राइजेस खानावले